आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर या जन्मात मी ह्यांच्या मनासारखं होऊ देणार नाही. मग तुमची बहीण काय आणि तिचा तो अडाणी पोरगा काय, माझ्या पाया पडून किती बी भीक मागू दे, मी माझ्या शब्दातून मोकळं केल्याशिवाय हे लगीन काय होत नसते. मी माझा शब्द सोडणार नाही. सी डॅड, सुंदर माझा मोठा भाऊ आहे. त्याच्या लग्नाचा आधी बघा ना, नंतर माझा विचार करा. पण तुम्ही तर माझ्याच मागे लागलेत. बरोबर आहे ना, सुंदर तुझा मोठा भाऊ आहे, त्याचं लगीन अगोदर व्हायला पाहिजे. त्याच्या लग्नाची वाट बघत बसलास ना तर आयुष्यभर बिन लग्नाचाच राहशील. सी डॅड, तुम्ही काही बोला, पण मी आता लग्नाला तयार नाहीये. वहिनी साहेब, अहो तुम्ही तरी काय समजावं याला. माझं काही बी ऐकत नाही पोर. अहो इतकं चांगलं स्थळ आपल्या हात नसायचं. भाऊजी, हे असे प्रश्न जबरदस्तीने बोलून सुटत नसतात. मला आता थोडं महत्वाचं काम आहे. आपण या गोष्टीवर नंतर शांतपणे बोलू, ठीक आहे? जावा आता तुम्ही समधी. थँक्यू काकू. काय रे सुंदर, तू कुठे चाललास? यापुढं कामात तुलाच लक्ष घालायला हवं. त्यामुळे तिच्याकडून हे समजून घे. अक्षरा, त्या फाईल तिथे आहेत, तुम्ही बघायला सुरुवात करा. मी आलेच जरा. अश्विनला काका असं का म्हणला? सुंदरसाठी थांबशील तर बिन लग्नाचा राहशील. माझ्यामुळेच अडसर येत आहेत हे सगळे माहितीये मला. छोट्या मालकांचं लग्न होणारच नाही कारण मी नकार देते. तेही हाच विचार करत असतील आता. अक्षरा, कसं कळत नाही तुला? तू नाहीस तर काहीच नाही. असाच राहीन मी बिन लग्नाचा.